कशासाठी जर कुठे अडचण आली शेवटी तर मारायचं चौड दणका द्यायचा, तेवढा चौडा मारायचा, परफेक्ट चौडा असायचा. चौडा मारणे म्हणजे ऍक्च्युली काय? चौडा मारणे म्हणजे काय माहितीये का, म्हणजे घोट्याच्या साधारण वरती, घोट्याच्या साधारण वरती इथं हा जो भाग आहे त्याला चौडा म्हणतात. बरोबर. आणि असं पकडायचं आणि वर उचलायचं म्हणजे मागे मागे यायचं. त्याच्यामुळे काय होतं, ह्यो पाय रेडचा इकडे जातो. आणि जय हिंद, मी हवालदार नारायण सनगर. आज आम्ही अशा व्यक्तीकडे आलेलो आहे जे 1972-73 महाराष्ट्रामध्ये कबड्डीचं नेतृत्व केलं आणि कबड्डीमध्ये बक्षीस मिळवलं. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष भगवान भाई म्हणून फेमस व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव आहे भगवान गणपती पवार, जे भगवानबाई नावानं फेमस आहेत, अशा व्यक्तीजवळ आलेलं आहे. मला आपल्याला यांच्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की प्रखर व्यक्तिमत्व जर कोण असेल तर भगवानबाई. त्यांचं सानिध्य मला थोडंसं कमी लाभलं, पण जेवढं लाभलं त्या ह्याच्यामध्ये मला त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी कळाल्या. म्हणून आज त्यांची मुलाखत आपण घ्यायची आणि त्यांच्याकडून बरेच काही इतिहास कबड्डीचा आणि जीवनाचा इतिहास तुमच्याकडून थोडासा जाणून घ्यायचा. नमस्कार. नमस्ते. तर भाई, आता थोडंसं कबड्डी क्षेत्राचं तर तुमच्याकडून जाणकारी आहेच, पण तुमचा परिचय जरा प्रेक्षकांना द्या. परिचय तुमचा. नमस्ते, मी भगवान गणपती पवार, राहणार कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. वारण्याच्या खोऱ्यात कोडोली माझं गाव. कोडोली येथे आम्ही साधारण 6वी-7वीला असताना, 5वी, 6वी, 7वी ह्या वर्गात शिकत असताना आमच्या गावात राजाराम पाटील म्हणून एक व्यक्ती होते. तो माणूस कबड्डीबद्दल आणि त्या खेळाबद्दल त्याला हौस होती. आणि त्या माणसानं राणा प्रताप नावाचा एक संघ आमचा तयार केला. बर. ही कधीची गोष्ट, साल तरी अंदाजे? ही साधारण बघा 70ची असेल. 70ची. बर. 70च्या पण अगोदरच. तुमचं आता वय आता 70-71 ना? हा, माझं 71 वर्ष वय. बर. बर. मग तो संघ त्यावेळेला सामने असायचे कुठे, तर खरोखर जर कोल्हापूर जिल्ह्यात कबड्डीचं वैभव वाढवलं असेल तर ते किनी विद्यार्थी मंडळ, किनी म्हणून, वाठार किनी, त्या गावात बरेच वर्ष झाले कबड्डीचे सामने बघायचे. बर. आणि त्या ठिकाणी अगदी पुण्याहून, कराडहून, साताराहून, सांगलीहून, मिरज इकडचे मोठे मोठे संघ यायचे खेळायला आणि ते सामने पार पडायचे. त्यावेळेला 35 किलो खालील कबड्डी, 50 किलो खालील कबड्डी आणि ओपन कबड्डी अशा 3 कॅटेगरीत ते सामने व्हायचे. बर. मग 35 किलो कबड्डीसाठी आम्हाला त्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. बर. मग राजाराम पाटील आम्हाला तिथे घेऊन गेले. ते प्रशिक्षकच होते तुमचे? ते प्रशिक्षक. बर. मग स्पर्धेत खेळायचं म्हणजे आमच्यावर थोडं बर्डन होतं, नवीन. पण राजाराम पाटलाने आम्हाला घटवून चांगलं घेतलं होतं. मी, विलास पाटील, गोसावी, कोळी, लव्हार, दुधाने हे आमचे साळोखे, हे आमचे सवंगडी असायचे. मग पहिल्यांदा खेळताना आमच्यावर जरा प्रेशर होतं. मग पहिला सामना आम्ही भीत खेळलो आणि तो जिंकला. बर. बर. तो सामना जिंकला, ते आम्हाला जरा त्या सगळ्या सामन्याचा अंदाज आला. बर. तो अंदाज आल्यानंतर आम्ही असं बाजूला बोलत बसलो की ठरवायचं काय ना बघा, ह्यांच्यात काय आहे, दणका द्यायचा आपण. आणि पहिल्या वेळेला आम्ही पहिला नंबर घेतला. पूर्ण सामन्यात पहिला. तिथून 35 किलोचा 2-3 वर्ष सलग बक्षीस आम्ही घेतलं. क्या बात. त्यानंतर आम्ही 52ला खेळायला, 50ला खेळायला. बर. तोच संघ आमचा 50ला खेळायचा. 2-3 वर्षानंतर आमचा 50चा संघ एवढा परफेक्ट झाला की कोल्हापूर जिल्ह्यात
सांगली जिल्ह्यातले संघ येऊ देत, हम्म. साताऱ्यातले संघ येऊ देत, कुठलाही संघ जरी आला हम्म. तर तो संघ आमच्या पुढे टिकत नसे. क्या बात, क्या बात. अजिबात सोडलं नव्हतं बक्षीस आम्ही. बर. जेवढ्या ठिकाणी सामने भरायचे, हम्म. मुरगुडला भरायचे, शिंदेवाडीला भरायचे, कराडला भरायचे, किनीला भरायचे, हेरल्याला भरायचे, वळणग्याला भरायचे, सगळ्या ठिकाणी वजनी गटात आम्ही कुणाला सोडत नव्हतो. बर. एक ट्रॉली शिल्ड होती आमच्या. एक ट्रॉली. हा. बर. सगळं आणायची ती ठेवायची शिल्ड, सगळं आणायची ती ठेवायची शिल्ड. बर. मग एवढे शिल्ड एवढ्या शिल्ड होत्या. म्हणजे शिल्ड कसं एवढं बक्षीस मिळालं कुणाला तर ते पण ठेवायचं तिथंच, घरी काही न्यायचं नाही. 89ला आमच्याकडे 1989ला बक्षिसाची जवळजवळ 85 ते 90 हजाराची इंदिरा विकास पत्र होती. बर. बर. 1990. एक नया पैसा आम्ही कधी नेत नव्हतो घरी, बर. कधीही नेला नाही. अशा तऱ्हेनं आम्ही पुढे गेलो, परत ओपनला खेळायला लागलो. आणि ओपनला खेळत असताना की बाबा संघ चांगला कुठला आहे, तर त्यावेळेला आदरणीय बेश पाटील वडणगेकर यांचा संघ फार छान असायचा. आणि त्या संघाचं वैशिष्ट्य एवढं होतं की ते फार प्रामाणिक संघ. बेश पाटील प्रामाणिक माणूस, तेच जरी झाला तरी हातवर करणार. तीच शिकवण आम्हाला मिळाली. आणि बेच पाटील कसे खेळतात, काय खेळतात, त्यांचा संघ कसा खेळतोय ह्याचं चांगलं निरीक्षण आम्ही केलं. बर. आणि त्यांचा अभ्यास करून 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 आम्ही वर आलो. बर. मग काय व्हायचं, 2 लॉट्स मध्ये का नाही 2 भाग असायचे. मग वरनं बेच पाटलांचा संघ उतरला की खालनं आम्ही उतरायचं. बरोबर. आणि फायनलला जायचं त्यांच्या बरोबर. 1-2 वेळा फायनल झाली, आम्ही उपविजेते ठरलो. पण तिथून पुढं त्यांच्यात आणि आमच्यात सुद्धा टसर सुरू झाली. कधी आम्ही मॅच घ्यायची, कधी तिने घ्यायची, कधी आम्ही घ्यायची, कधी तिने घ्यायची. अशा तऱ्हेनं आम्ही कबड्डी शिकलो. बर. शिकल्यानंतर परत वारणा कॉलेजला मी गेलो. म्हणजे हायस्कूल जीवन झालं तर कॉलेज, हायस्कूल जीवन झालं तर कॉलेजचं सुरू झालं. पीडीला गेल्यानंतर त्यावेळेला प्री डिग्री होती. पीडीला गेल्यानंतर 1 वर्ष आम्ही संघातनंच खेळत होतो. असं म्हणजे प्रत्येक वेळा संघातनंच खेळायचं आम्ही. मग पीडी पास झाल्यानंतर मी FY ला गेलो. कुठे? वारणेलाच. आणि FY ला आम्हाला ऍडमिशन दिलं नाही. काही तांत्रिक कारणामुळं किंवा आमचं कोडोली गाव आणि वारणा यांच्या जरा असं दुफळीमुळे ह्याच्यात त्याच्यात झालं, म्हणून आम्हाला ऍडमिशन मिळत नाही. म्हटल्यानंतर आमचे गुरु शाहू कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर आदरणीय RB पाटील सर, ते आले. त्याने आम्हाला बोलवून घेतलं. म्हणजे तुम्ही शाहू कॉलेजला या, शाहू कॉलेजच्या संघात खेळा, आम्ही तुम्हाला सर्व माफ करतो. म्हणजे पास देतो किंवा पुस्तकं वय आहे ते सगळं देतो, काय असेल ते देतो. पण RB पाटील सर एवढा प्रामाणिक माणूस, ते पण नॅशनल प्लेयर रनिंग ॲथलेटिक्स मध्ये. बरोबर. आणि त्याने आम्हाला एवढं सांभाळलं तर कधी कधी आमच्या आदरणीय प्राचार्या सुमतीबाई पाटील ह्या आमचे खेळ बघत बसायच्या. बर बर बर. आणि त्यांना कबड्डीची भयानक आवड निर्माण झाली. बर. त्याने RB पाटलाला बोलवलं, म्हणले ही खेळत्यात एवढी जीव तोडून, त्यांना आपण काय काय देतोय. तर मॅडम म्हणले काय नाही, चहा बिस्किट देतोय. तर नाही म्हणले, त्यांना आहार चालू करा. काय? बर. 1 ग्लास दूध, अंड एक आणि काहीतरी द्या. आणि मॅडमने ते आम्हाला चालू केलं. मॅडम म्हणजे साक्षात दैवतच हो. कमवा व शिका योजनेकडे जर गेल्या मॅडम, मी असायचा त्यांच्या बरोबर. मी सगळ्यात कॉलेजचा लहान विद्यार्थी, त्याच्यामुळं माझं वजन पण त्यावेळेला 45 किलोच्या दरम्यान होतं. मी ज्यावेळेला शाहू कॉलेजला खेळत होतो तेव्हा 45-46 किलो. तर मॅडम मला बरोबर घेऊन जायचं. पोर जरा चल तिकडे जायचं. गेलं की ती पोरं अशी काहीतरी कामात असायची.
त्यांना विचारायचं काय रे कसे आहात, जेवण आहे का व्यवस्थित. तो पण रेक्टर यायचे. रेक्टरनं विचारायचे तुला काही त्रास आहे का, सगळं मुलांना पुरेल एवढं आहे का, सगळं मुलांना देतोस का, मुला तुम्हाला मिळते का. तर होते. मग मी कधीतरी म्हणायचं मॅडम आज बुधवार आहे, आज काय पोरासनी काही मिळणार नाही का रे, तर आज जरा चिकन बिकन यायचं दिलं बरं होईल. लगेच मॅडम सांगायच्या रेक्टरला दे आज मला चिकन सगळ्याच माझ्यातर्फे. आणि तिथले तिथं मॅडम पैसे काढून द्यायचे. काय सांग एवढा जीव होता विद्यार्थ्यांच्यावर मॅडमचा. खरोखर आपलातून प्राचार्य. बरोबर. प्रति सावित्रीबाई फुले असं जर त्यांना जर उपमा दिली काय वावगं ठरणार नाही. अशा मॅडम होत्या. क्या बात क्या बात आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं का नाही एवढं मोठं समाधान वाटायचं. फक्त चेहऱ्याकडे बघितलं तर ह्या आमच्या प्राचार्य अगदी थोडा सुद्धा डिस्प्यूट कधी कॉलेजमध्ये किंवा स्टाफमध्ये कधी नसायचा. माते समान मानून सगळा स्टाफ काम करायचा मॅडमचा. मॅडमच्या समोर हात कुणी जोडले नाहीत, मान लावून हात जोडायचे असा स्टाफ पण होता. बरोबर. मला एक सांगा की तुमचे जे पाटील आता गुरुजी होते शिक्षक होते बरोबर, आरबी पाटील त्यांच्या नंतर तुम्ही तीच परमनंट तुम्हाला राहिले टीचर का परत चेंज झाले कोणाने परत. काय झालं आम्ही जोपर्यंत तिथं होतो तोपर्यंत तिथं अरबी सर यायचे, अरबी सर असायचे. आणि आत्ताचे आमच्या कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी संभाजी पाटील दादा. संभाजी दादांचं वैशिष्ट्य एवढं होतं की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संघाला प्रोत्साहित कसं करायचं आणि त्याच्या पाठीमागे राहून त्यांना तयार कसं करायचं ही एक कला त्या माणसाजवळ मोठी होती. बरोबर. म्हणून त्यांना सगळे दादा म्हणायचे. आम्ही सुद्धा दादाच म्हणायचो त्यावेळी सुद्धा. संभादादा आले संभादादा आले. मग संभा पाटील आमच्या पाठीवर कायम असायचे. त्यावेळी ते विद्यार्थी होते का टीचर होते. नाही त्याच्या अगोदर ते विद्यार्थी होते आणि मग त्यानंतर ते टीचर म्हणून नंतर झाले ते. बरोबर. मग संभा पाटील असले की काही प्रॉब्लेमच नाही. धाडसी माणूस. मग त्यांच्या संघातून कधी खेळायचा योग भेटला तुम्हाला. कोणाच्या. संभादादांच्या संघातून. संभादादांनी त्यावेळेला कबड्डी सोडलेली होती ज्यावेळी तुम्ही कबड्डीत होता त्यावेळी. बरोबर. मला सांगा संभादाचा खेळ बघण्याचा योग आलता तुम्हाला कधी. आला होता. छान खेळायचे. आम्ही किनीत आमच्या संघात ते खेळले. किनीत ना. हो किनीत. जंप लय जोरात मारायचे. हो जंप टाकायचे. लात तर परफेक्टच असायची. लात मारायचे. हो. तुम्ही माणसाचं कसं असायचं त्या माणसाची पॉवर जास्त, ताकद जास्त. पुढनं दोन जरी कव्हर आले तर ते सहजासहजी दाबून टाकायचे. दोन कव्हर दाबायचे. किती बी झोमू द्यात मागणं मग नेऊन टाकणारच. एवढी ताकद होती. आणि जंप पण जोरात मारायचं. उंची जंप होती सगळं होतं. 6 फूट उंची कला होती. आणि ते पण शिकवायचे आम्हाला. बरोबर. मला एक सांगा तुम्ही ज्यावेळी कबड्डी खेळत होता का नाही भाई त्यावेळी तुम्ही कुठल्या पोझिशनला असणार कबड्डीमध्ये. मी डावा कोपरा होता. डावा कोपरा. मग तुम्ही बारकं होता आणि डावा कोपरा तुम्ही कसं काय. माझं वैशिष्ट्य एवढं होतं मी एक वेळा गोट्यात आमच्या गोट्यात धुत होतो. असं गोटा मशीनचा गोटा. बर. मी पहिल्यांदा तिथे एक रिडकू बांधलेलं होतं मोठं. बर. ते पाणी मारत असं पाईपनं गेलो मी. लात मारली. लात मारल्यानंतर परत काय झालं ही लात मारतोय म्हणलं. परत मी तेव्हा पाणी मारलं. परत त्याने लात मारली. मी पाईप तोंडात धरले आणि हाताचा आकार वर धरला आणि पाणी मारल्यावर त्याने लात मारल्यावर ती लात मी पकडली. लात पकडली आणि वर केली. वर केल्यावर का नाही त्याला काय बाकीचा हलवायलाच आलं नाही. मग सलग एक 8 दिवस मी तसं करायचं. ही टेक्निक मला आलं. मी कोपऱ्यात चवडा मारणार वर गेलो. एवढं स्पीड. कारण का माझ्याकडे चवडा
झटकणारी जी मंडळी आहेत, जे प्लेयर आहेत, हम्म. त्यांच्या ताकदीपुढे माझं काय चालत नव्हतं. हम्म. आणि ज्यावेळेला चवडा माझ्या डोक्याच्या वर जाईल त्यावेळेला त्यांचं काय चालायचं, चालायचं नाही. हा. अशी परिस्थिती होती. मग त्याच्यामुळं पटकन चवडा उचलायचा. आणि वर आणि गेला. दुसरं माझं निरीक्षण एक काय होतं हम्म. की बाबा ह्यो मला चवड्याला ह्यो एंट्रीला आलेला हम्म. रेडर हम्म. मी थांबायचा असा. हम्म. आणि ते तिकडं हुल मारून तो इकडं पाय कुठं ठेवतोय हम्म. त्याचं जजमेंट मला जोरात होतं. हम्म. मी जजमेंटच घ्यायचा. हम्म. आणि तो इकडं पाय ठेवायच्या अगोदर 4-6 बोट वरच मी त्या चवडा मारायचा. बर बर. त्याच्यामुळे त्याला समजायचंच नाही चवडा कुठनं बसतोय. हम्म. आणि पुढं अशी परिस्थिती झाली हम्म. की भगवान पवारच्या कोपऱ्यात कुणी जायचं नाही. बर. मी भगवान बर. रेडर आला त्याचा कॅप्टन नाही तर कोणतरी त्याला सहज सांगा तिथे जाऊ नकोस बरं का, बर बर बर. हा. असं असायचं. बर म्हणजे माझ्याकडे रेड टाकायची बंद झालं. बंद झाली बरीच. बर. पण नौका संघ असला की मी त्याचा ही एका संघात तर मी असं केलं होतं, हं. जरा टसर संघ असला किंवा आमच्या संघ ताकदीनं मोठा असला हा. तर जो आपल्याला 2 रेडर चवड्याला परफेक्ट मिळतात हा. अशा रेडरचा मी मॅच संपेपर्यंत चवडा मारत नव्हतो. चवडा मारत नव्हता. मारायचं नाही चवडा त्यांचा. जाऊ दे म्हणायचं. ते कशासाठी, हा. जर कुठे अडचण आली शेवटी तर मारायचं चवडा. दणका द्यायचा, हा. तेवढा चवडा मारायचा. हा. 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 परफेक्ट चवडा असायचा. चवडा मारणे म्हणजे ऍक्च्युली काय चवडा मारणे म्हणजे काय माहितीये का, म्हणजे घोट्याच्या साधारण वरती, हा. घोट्याच्या साधारण वरती हं. इथं हं. हा जो भाग आहे हा. त्याला चवडा म्हणतात. बरोबर. आणि असं पकडायचं हा, आणि वर उचलायचं उचलायचा म्हणजे मागे आहे ना. मागे यायचं. त्याच्यामुळे काय होतं, ह्यो पाय रेडचा इकडे जातो हं. आणि ह्या पायावर प्रेशर कमी होतं, त्याच्यामुळे त्याला पुढे जाता येत, जाता येत. तो तिथंच कोलमडतो. बरोबर. आणि माझा सेंटर एक होता जोरात, हं. दुधाने म्हणून. हं. तसा सेंटरच मी बघितला नाही. आम्ही दोघं एक समान उंचीचे, बर 5 फूट 3 इंच 5 फूट 3 इंच दोघं पण. बर. पण आम्ही 110 किलोचे प्लेयर सुद्धा ग्राउंडच्या बाहेर काढतो. 110 किलोची. 110 किलोचे तो पण दुधाने पण जोरात जोरात म्हणजे दगडच हो, टक्करच देणार. दगड म्हणजे दगड. मोठ्या मोठ्या प्लेयरची आबरू काढली आहे. अरे बापरे. हा, मोठे मोठे प्लेयर, मुंबई पुणावाले संभावाले बिले कसले प्लेयर, राक्षसच हं. उभा राहायला म्हणजे कुर्ल्याच. हा. हा. त्याच्या पायावरची शिर एवढी लांबडी असायची, मोठी असायची, जाड. जाड. बर. हा. असे प्लेयर होते. त्याच आउट केलं. त्याचे सुद्धा घेऊन बाहेर गेलो आम्ही. एवढ्या जोरात खेळत होतो आम्ही. मला एक सांगा दादा. आणि प्रॅक्टिस जोरात असायची. बर. प्रॅक्टिस जोरात असायचं. मग मला एक सांगा, तुम्ही शाहू कॉलेज तर्फे खेळत असताना महाराष्ट्र राज्याला वगैरे खेळण्याचा योग आला का तुम्हाला? एक वेळा आला, मी गेलो एक वेळा महाराष्ट्र खेळायला. बर. हा. मी गेलो. साल मला नक्की आठवत नाही, हा. 72 नंतर असणार. बर. हा. एक वेळा स्टेटला गेलो मी. बर. माझं ओपनला सिलेक्शन व्हायचं. हा. काय हं. पण ओपनची टीम बघितली का नाही, हं. तर बीडी देसाई, गोविंदराव घाडगे, प्राध्यापक चोरगे, मोठी आसामी, हा. हा. मोठी आसामी होते ते. हं. ह्याच माकडवाल्यांच्यातलं बाबू, हं. शाबू, हं. असे मोठे मोठे प्लेयर असायचे. बर. त्यात मी एकदम लहान असायचा. हा. हा. आणि त्यात एखाद्याला जर चान्स मिळाला नाही, हा. किंवा एखादं चांगलं पोरगं बाहेरच्या टीम मधलं असेल हं. पण त्याला चान्स मिळत हं. नाही, तर मी सिलेक्शन कमिटीला जाऊन सांगत, मला घेऊ नका, त्याला घ्या, बर. येऊ दे 12वा म्हणून. त्याला काय होईल, तो 12वा म्हणून आला की त्याचा संघ तयार होईल तिकडे चांगला. बर. 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 की बाबा आपल्या संघातल्या एकाची निवड झाली, हं. जिल्ह्याच्या संघात महाराष्ट्राला खेळायला गेला, हं. होऊ दे. बर. 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 असं होतं. बरोबर. पण भाई, तुम्हाला कबड्डी तुम्ही आता एवढ्या चांगल्या पद्धतीने खेळला, चवडा चांगल्या पद्धतीने मारत होता, तुम्हाला कबड्डी, आता तुम्ही अजून सुद्धा कबड्डी या क्षेत्रामध्ये वयाची 71 वर्ष सुद्धा आहे तुम्ही. आता कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहात, परत एक राष्ट्रीय पंच आहात. तर पंचगिरी करत असताना तुम्हाला काय अनुभव?
कबड्डीमध्ये? बघा, माझ्या मते सांगतो, मी पहिल्यापासून काय जपलं माहिती आहे का? मी जसा लहान खेळाडूतून किंवा साध्या खेळाडूतून वरती गेलो, तसं खेळाडूवर अन्याय किंवा संघावर अन्याय झाल्यानंतर काय होतंय या परिस्थितीची जाणीव मला आहे. बर. ज्या वेळेला मी पंच परीक्षा दिली, पंच म्हणून उभा राहायचं, त्यावेळेला माझ्या जोडीला उदय चव्हाण असायचे, शिवाजीराव चोरगे असायचे, पुन्हा ह्याचे वडंग्याचे जौंदाळ असायचे. हे आम्ही 4-4 जण पंच असायचे, परफेक्ट चांगले पंच, कोल्हापूर जिल्ह्यातले नावाजलेले. आणि प्राध्यापक पटेल सर आमचे पंच प्रमुख असायचे. आमच्या चौघांचं पण असं होतं की मनात हेतू एक ठेवायचा नाही की ह्या संघाला जिंकवायचं आणि ह्या संघाला हरवायचं. बर. हे जो पाळतो, मला बाकीचं काय नाही. ज्या वेळेला मी शिटी हातात घेणार, पंच म्हणून उभा राहणार, त्यावेळेला जो खरोखर गुण मिळवतो त्यालाच प्राधान्य द्यायचं. संघ कुठला आहे ह्याचा विचार करायचा नाही, खेळाडू कोण आहे ह्याचा विचार करायचा नाही. ज्या खेळाडूनं जे मिळवलं कौशल्यातून ते त्याला द्यायचं. बरोबर. वैयक्तिक खास जरी असला तरी नाही 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 काही नाही करायचं, अजिबात करायचं. आणि त्याच्यामुळं सगळ्या संघांचा विश्वास आमच्यावर असायचा आणि सगळे संघ म्हणायचे की पवार सर, चव्हाण सर, जौंदाळ सर, चोरगे सर हे स्ट्रिक्ट आहेत फार, पण एकतर्फी निर्णय कधीही देणार नाही. बरोबर. त्याच्यामुळं आमच्यावर विश्वास होता आणि आमच्या दोन्ही संघामध्ये कधी स्ट्रगल झाला नाही. आऊट दिलेली व्यक्ती बाहेरच बसायची, आऊट दिलेला खेळाडू बाहेरच बसायचा. म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगायचं, जर आमच्यात चूक जर झालीच आणि तुम्हाला जर एखाद्याला टच केला तर तुम्ही हात वर करत जावा. त्याच्यामुळे काय होईल, जनमानसात तुमची ख्याती होईल. माझ्या आयुष्यात मी ज्या ज्या वेळेला आऊट झालो त्या त्यावेळेला आऊट झालो नाही असं कधी म्हटलं नाही. आम्ही सरळ हात वर करायचं आमच्या संघाची सगळी. 3 जाऊ द्या, 4 3 जाऊ द्या, 4 जाऊ द्या, चौघाने पण हात वर करायचं, आम्ही आऊट आहे, आऊट. त्याच्यामुळं आमच्या विषयी का नाही प्रेक्षकांचं मत चांगलं होतं. आणि वारणखोरा म्हणलं की प्रेक्षक हे वारणखोरा या 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 करायचं. बर. आणि त्याच्यामुळं आम्हाला मोठेपणा जास्त मिळाला. खेळापेक्षा सुद्धा ह्यात प्रेक्षकाकडून मोठेपणा जास्त 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 जास्त. मला एक सांगा भाई, तुम्ही प्रामाणिकपणा म्हणजे मोठेपणा मिळाला म्हणतात, पैसे कमी मिळाले. जर तुम्ही तिथे खोटं बोलला असता, तुम्ही कुठं पुढे गेला असता, पण तुमची बदनामी झाली असती, तर पैसे आणि प्रामाणिकपणाचं जे बक्षीस मिळतं आणि पैशातून जे तुम्हाला एक बक्षीस मिळतं, त्यात श्रेष्ठ कुठलं भाई? मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. मला मी सांगतोय का, जगात किती पण माणूस मोठा होते, ज्याच्या जवळ नैतिकता आहे तोच श्रेष्ठ. पैसा कुणाची बुद्धी कोण चोरून नेऊ शकत नाही. बरोबर. माणसाजवळ पैसा असला की दुसरा माणूस पैसा चोरेल, पण बुद्धी चोरता येत नाही. आणि त्याच्यावर माणसाचा विश्वास पाहिजे. माणूस किती मोठा होऊ दे, वैरी जरी आला तरी म्हटलं पाहिजे की बाबा काय का असना राहू दे, त्याचं माझं वैर आहे, पण माणूस प्रामाणिक. ही जी मिळवायची आहे की नाही कॅपॅसिटी, ही मी मिळवली. हे पाहिजे, अजात शत्रू आहे. येस, हे महत्वाचं आहे भाई, हे महत्वाचं. आणि कबड्डीत मी न्याय दिला सगळ्याच. ह्याचं तुम्हाला एक अभिमान वाटतो का हो भाई? हो, 100%. मला एक सांगा, तुम्ही पंचगिरी करत असताना 1996 ला एक कबड्डीच्या संघामध्ये तुम्ही फायनलला गेला, काय झालं ते? काय झालं, महाराष्ट्राच्या ओपन टुर्नामेंट होत्या. कबड्डी असोसिएशनचा संघ महाराष्ट्राचा ऑल इंडियाला जायचा असतो. ती चाचणी होती महाराष्ट्राची. बरोबर. त्या चाचणीला मी पंच म्हणून होतो. पंच म्हणून असताना सामने सुरू झाले. शेवटच्या दिवशी 5:30ला फायनल. बर. सगळं गर्दी फुल, सगळं पब्लिक बसलं होतं, सगळे पंच बसले होते. बर. की बाबा मग संघांना बोलवलं. ग्राउंडला संघ आल्यावर सामना अधिकाऱ्यांनी आता पुकारायचे. सामना अधिकारी पुकारायला लागले. सरपंचांचं नाव पुकारलं. त्याच्यानंतर दुसरं नाव माझं पंच म्हणून पुकारलं. त्यावेळेला माझं लक्ष नव्हतं तिकडं, लक्ष नव्हतं तरी मला सगळे म्हणाले, अरे पवार तुझं नाव पंच म्हणून टाकलं, अरे पवार तुझं पंच म्हणून नाव टाकले.
त्या पंचांच्यात मला सिनियर पंच भरपूर होते. बर बर बर. हा. त्यांच्यात जरा किलबिल सुरू झाली की बाबा ह्यो नवीन पंच, ह्यो आत्ता आमच्यापेक्षा लहान आणि ह्याला टाकलं कसं काय, काय भानगड आहे काय आहे. हं. अशी चर्चा सुरू झाल्या. ते चर्चा झाली, मला नंतर एक सांगितलं दोघा ठिकाणी. म्हणलं असू तिकडं. मी गेलो. हं. मॅच होती सांगली विरुद्ध रायगड. बरोबर. दोन्ही संघ टप. एकदम टप. रायगड एक नंबरचा संघ, हं. सांगली सुद्धा संघ चांगला. हा. सांगलीचं नाव होतं त्यावेळेला कबड्डी, रायगडचं पण नाव. त्यातल्या प्लेअरचं एखादं नाव सांगू शकता का? काय आठवण नाही. हे बघा, सांगलीचा गोप्या म्हणून एक प्लेअर होता. हा. तो म्हणजे तसा हे नव्हे, पण हुल्लड खेळायचा. हा, चांगला प्लेअर. त्याने एक सांगलीचं नाव केलं. रायगडचे पाटील म्हात्रे, आता म्हात्रे सुद्धा ह्याचा पण हे असते बघा, महाराष्ट्राचा कोच असतो. बर. हा हा. चांगली पोर, बर. प्रामाणिक, बर. अगदी म्हणजे खेळावर प्रेम करून वर आलेली पोर, आणि खेळ पण त्या प्रकारे मस्त खेळ होता. बर. आणि तो सामना मी एवढा व्यवस्थित घेतला की त्या सामन्यात एकही तक्रार झाली नाही. उलट दोन्ही संघ आमच्या जवळ आले. आम्ही पंच उभा राहतो, दोन्ही संघ आमच्या जवळ आले, आमच्या हातात हात दिला. हातात हात दिला आणि तिने सांगितलं, सर आपण फार छान सामना खेळवला. मॅच झाल्यावर मग आम्हाला किती अभिमान वाटला असेल. बरोबर. विजयी संघानं पण सांगितलं हरलेल्या आणि हरलेल्या संघानं पण सांगितलं. बर. मग तुमची जी निवड केली ती व्यक्ती कोण मग ते होता? कसं झालं, मी आता आम्ही सगळेजण तिघं पंच गेलो पंच प्रमुखांच्याकडे. त्यांच्या हातात हात दिला, सर बरं वाटलं का, छान सामना. हे म्हणले परफेक्ट, नादच पळा म्हणले, बेस्ट सामना घेतला. मला म्हणले पवार हे बघ, ही चॉईस माझी नाही बरं का तुझ्याबद्दल. ती तिकडे जायचं म्हणते बुवा साळवींच्याकडे. बुवा साळवी? बुवा साळवींच्याकडे जा म्हणजे कबड्डीची भीष्माची आहे. बुवा मला ओळखत होते साधारण, म्हणजे बऱ्याच वेळा ओळखत होते. बुवा माझ्याकडे जेवून सुद्धा गेलेत. मग गेलो बुवांच्याकडे, बुवांच्या पाया पडलो आणि त्यांच्या पुढे फक्त उभा राहिलो. बुवा म्हणले, अरे हे डोळे बुवाचे म्हातारे झालेले नाहीत, हे कबड्डीत कोण कसा आहे हे ओळखतोय म्हणले माझ्या डोळ्यानं, आणि म्हणून म्हणले मी तुला सामना फायनलचा खेळवायला लावला. पण म्हणले माझी चॉईस एवढी भारी ठरली की त्यात मी समाधानी आहे. क्या बात, क्या बात. मी समाधानी आहे म्हणजे स्वतः मी समाधानी आहे. मला एक सांगा भाई, हे झालं तुम्ही कबड्डी पंचांचं. प्लेअर म्हणून रमेश भेंडीगिरी सर आहेत ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार आहे, उमा भेंडीगिरी आहेत त्यांना शिवछत्रपती पुरस्कार आहे, परत संभादात आहेत आपले ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार आहे, परत तुमचे अजित पाटील सर आहेत, परत बाबासाहेब उल्पे सर आहेत. मला सांगा ह्यांचं कार्य काय आहे सर कबड्डीसाठी, म्हणजे संभादादांचं कार्य काय आहे? संभादादांचं कार्य म्हणजे आरबी पाटील रिटायर झाले शाहूपालीला, तिथून पुढं प्रगतीला जी गती दिली ती गती संभा पाटलांनी दिली. शाहूपालीच्या कडक माणूस एकदम. संभा पाटलांना कडक म्हणजे कसं, प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं, गपरे असंच चालायचे, करून घेऊया, पुढून घेऊया, बर बर सभ्यतेनं सांगायचे. आणि कसं तिने गती दिली कबड्डीला की बाबा तू गावात तयार कर, तू तुझ्या गावात तयार कर, तू तुझ्या गावात तयार कर, बर अशी सूचना द्यायची. बर. आणि त्याच्यामुळे झालं काय की त्यांची नैतिकता चांगली असल्यामुळं त्यांचं प्रेशर वाढलं, म्हणजे त्यांना मानायला लागली सगळी. बरोबर मानलं. आता रमेश भेंडीगिरी सांगतो, आम्ही खेळायला लावलो का नाही त्यावेळेला रमेश भेंडीगिरी आमच्यासारखंच असा बघत बसायचा, कोण कसं खेळतंय, कोण कसा खेळतंय, कोण कसा खेळतंय. त्याच्याकडे स्किल होतं, रमेश स्किल होतं, त्यामुळे त्याने परत आणि स्किल असून त्याचं कष्ट पण फार मोठं आहे. कष्ट आहे, त्याने भयानक कष्ट घेतलं. त्याने तारा राणी म्हणून संघ काढला का नाही महिलांचा, सलग 20-20
सलग 20-20 बक्षीस घ्यायची. सलग. हा हा हा. मुंबई महापालिका, पुणे महापालिका, नाशिक महापालिका, औरंगाबाद महापालिका, सगळ्या महापालिकेचे मॅचेस व्हायचे त्यावेळेला. आणि ही तारा राणी म्हटलं का नाही, ब्यायची नादच खुळा होता, नाद खुळा होता. त्यात उमा, मुक्ता, शिला परफेक्टच प्लेअर हो. आणि कोच रमेश बेंडेकर. बरोबर. उमाची इथे एंट्री सारखी आम्ही एंट्रीज बघितल्या. खरं. मुक्ता 5 फुटाला कमी उंचीला, पण भारतीय विधाते अशी 6 फूट उंच पोरगी, 6.25 फूट उंच पोरगी. तिला सुद्धा तिनं ग्राउंडच्या बाहेर टाकलाय. अशी मुक्ता होती, मुक्ता चौगुले. क्या बात है, क्या बात है. बर. आणि उमा भेंडीगिरे रायडर चांगली, एक नंबर रायडर. मुक्ताने काही दणका द्यायचा. ते उमा गेली एंट्रीला की 2 आणल्याच बघा. असं एंट्रीला पॉइंट असायचा. मला एक सांगा, तुम्ही पंच म्हणून ज्यावेळी तुम्ही काम करत होता, हा बरोबर, त्यावेळी तुम्हाला आवडलेले संघ, सगळ्यात चांगले खेळणारे असे कोणते कोणते संघ होते? मी तुम्हाला सांगू का, माझं एक त्यावेळेस तत्व असायचं. कसं असायचं, आपण खेळ जो खेळतो का नाही, ते फक्त विजयासाठी खेळून जगणारे मला संघ आवडत नव्हते. मला त्या संघाचे गुण दाखवायचे, किंवा त्या संघाचा प्रामाणिकपणा दाखवायचा, किंवा त्या संघातल्या खेळाडूंचं स्किल दाखवणारा संघ, हे जे संघ होते ते संघ मला आवडायचे. बरोबर. 3 वेळेला जम टाकून जर प्लेयर जात असेल आणि त्याची 3 वेळा पकड झाली, तरी सुद्धा जो 4थ्या वेळा ट्राय करतोय त्या खेळाडूला मी मानत होतो. क्या बात, क्या बात. कारण 3 वेळा अपयश आलं म्हणून थांबायचं नाही, 4थ्या वेळेला सहज जाणार, गावलो तरी चालेल. बरोबर. पण हा असले प्रामाणिक जे खेळाडू आहेत का हे मला आवडायचे. बरोबर. त्याच्यामुळं वडंग्याचा संघ म्हणा, सडोलीचे संघ म्हणा, हेरलेचे संघ म्हणा, किनीचा संघ म्हणा, तळसंद्याचे संघ म्हणा, जयहिंद इचलकरंजी नावाचा संघ पूर्वीपासून चांगला, की ज्याच्यात नॅशनल प्लेयर झाले. आवाडे नॅशनल प्लेयर आहेत, मल्हारराव बावस्कर नॅशनल प्लेयर आहेत, गजाननराव कांबळे नॅशनल प्लेयर, कल्लापान नाव. हो मग नॅशनल प्लेयर. मग बरं, म्हणजे राजकारणात सुद्धा आहेत, पण त्यात नॅशनल प्लेयर सगळ्यात नॅशनल आहेत. बरं बरं. सगळ्यात नॅशनल. त्यांचा खेळ तुम्हाला बघायला भेटला नसेल? नाही. सिनियर नाही. त्यावेळेला काय होतं, कोल्हापूर संस्थानाचा सेपरेट संघ ऑल इंडियाला जातो. संस्थानाचा शाहू महाराजांच्या तर्फे. आणि महाराष्ट्राचा संघ सेपरेट. बर बर बर. ती संधी आमची हुकवली पुन्हा मुंबईवाले. बरोबर बरोबर. नाही तुम्हाला तिथं मोका मिळाला. आता खो खोचा संघ नॅशनलला डायरेक्ट जातो कोल्हापूर जिल्ह्याचा. बरोबर की. जय हिंदची टीम असते. जय हिंद मंडळ म्हणजे जुनं मंडळ, मोठं मंडळ. मला एक सांगा भाई, कौंदाडे बंधू म्हणून एक होते. बर बर. आता कौंदाडे बंधू त्यांचा एक खेळ एवढा प्रामाणिक असायचा. दत्ता कौंदाडे म्हणून एक प्लेयर होते, सुंदर एंट्री, देखणी एंट्री ज्याला म्हणतो, त्यापैकी महाराष्ट्रात देखण्या एंट्रीत 1 नंबर कौंदाडे. दत्ता कौंदाडे. पकड झाली की तो तिथं हात वर करून थांबायचा, सोडा म्हणायचा. विनाकारण उगीच काहीतरी करत बसायचं ना. बरोबर बरोबर. पण प्लेयर 1 नंबर. त्यांचे भाऊ हिंदराव कौंदाडे ते पण 1 नंबरचा. मला एक सांगा भाई, आता एवढं तुम्ही कबड्डी बद्दल जे तुम्ही प्रामाणिकपणा किंवा कबड्डीतलं तुमची सर्व आतापर्यंत प्रवास सांगितला, ह्याच्या पाठीमाग तुमचा सहवास लाभलेली जी व्यक्तिमत्व आहेत, ज्यामध्ये शंतूभाई पाटील जे आता कोडल्या हायस्कूलचे जनक म्हणतो, त्यांचं काय योगदान आहे? बघा, पूर्वी शेतकरी कामगार पक्ष नावाचा एक पक्ष होता. त्या पक्षात काय होतं की बाबा शेतकऱ्यांच्यासाठी आणि कामगारांच्यासाठी झटणारे नेते. म्हणजे कसं की काही भांडवलदारी पक्ष आणि काही पक्ष हे ह्याचे शेतकरी कामगारांच्यासाठी. त्यात तो शेतकरी कामगार पक्ष होता. त्या शेतकरी कामगार पक्षाचे
पूर्वीचे 57 आमदार हा. निवडून यायचे. क्या बात आहे. एवढे आमदार हो होते? हो हो. त्यात शेषराव देशमुख, उद्धवराव देशमुख, किसनराव देशमुख, दाजीबा देसाई, तुम्हाला सांगतो हे ND पाटील, अशी जी मंडळी होती. तुमचे सांगोल्याचे देशमुख, गणपतराव देशमुख, ही माणसं एवढी प्रामाणिक, हे कधी का नाही कुणाच्या पैशात एका नया पैशात मन न दाखवणार. जे काय येईल का नाही ते सगळे जनतेला. पुन्हा काय झालं, आमचे वडील त्या पक्षाचे जवळचे होते, त्याच्यामुळे आम्ही आप्पांच्या जवळ असायचे. आणि आप्पाची सवय काय, तुम्ही काय पण करा, पण चुकीची गोष्ट किंवा लबाडी चालत नव्हती. आप्पांच्या बाजारातून घराकडे जाताना, वाड्याकडे जाताना 2-2, 3-3 शिपाई असायचे. पण त्यांच्या भावासाठी का नाही त्यांनी हे घ्यायची पानाची कवळी. पानाची कवळी किंवा स्वतःची पिशवी शिपायांच्याकडे कधी दिली नाही. शिपाई म्हणायचे आप्पा इकडे ना पिशवी आणि कवळी नको, चल स्वतः घ्यायची. पण शिपायाच्या हातात नाही, तुझं काम आहे ते तुझं, हे काम माझं आहे, माझं नाही द्यायची. आणि एवढा प्रामाणिक माणूस, भयानक प्रामाणिक माणूस. मग आणि त्याच्यामुळं काय झालं की आम्हाला त्यांचं जे वर्तन होतं त्याचा पगडा आमच्यावर पडला. आणि त्याच्यामुळं आमच्या अंगात प्रामाणिकपणा आला. मला एक सांगा, त्यांच्याबरोबर तुम्ही गाडीतून फिरत असताना काय एखादा अनुभव काय आहे का? त्यांच्या गाडीतून कुठे कोल्हापूरला वगैरे जाण्याचा योग आला का तुम्हाला? बऱ्याच ठिकाणी आला. बरं, असा काय एखादी घटना अगदी वैभववाडीपर्यंत, ह्याच्यापर्यंत, त्याच्यापर्यंत सगळीकडे. हा, मग असा काय अनुभव एखादा? पण एक वेळेला अशी परिस्थिती झाली की एक इलेक्शन होते आणि त्या इलेक्शन मध्ये एक माणूस, इलेक्शन बिनविरोध होती, पण एक माणूस मुद्दाम आडवा पडायचा. आडवा पडायचा म्हणल्यावर विरोधी पार्टीच्या माणसाने काय केलं, ते म्हटले आप्पा ह्यो आडवा पडतो का नाही, ही जी मुलगी म्हणला आमच्या मेहुण्याला दिली, मेहुण्याला सांगतो तिला आण आणि हिच्या घरात घाल, माघार घे, त्याशिवाय नेणारच नाही. बर, आपण पण आडवा पडायचा. आप्पा एक 5 मिनिटं थांबले. आप्पा मी हे करणारच. आप्पाने हात केला, थांब म्हणले. नको, ही इलेक्शन आहे, बरोबर आहे, ही इलेक्शन आहे. हे इलेक्शन हारणं जिंकणं किंवा ह्या इलेक्शन मध्ये येणारा व्यत्यय किंवा काही गोष्टी आहेत, ह्यात त्या बिचाऱ्या मुलीचा काही दोष आहे नाही. बरोबर, मुलगी तिची असू दे म्हणले, तिची काय ना आपली का, मुलगी तिची असू दे. नाही म्हणले असं करा. ती मुलगी कधीतरी असं म्हणणार, या निवडणुकीसाठी मला नवऱ्यानं घालून देऊ, आणि हे आपण घ्यायचं नाही. आपल्या पार्टीत असं करायचं नाही. बर, आपण ते करून दिलं नाही. शेवटी म्हणजे ती एकटा नका, त्याला आपल्या पॅनलमध्ये घेऊया आणि आपल्यातला एक थांबवूया आणि बिनविरोध करूया. अशा तऱ्हेचे संस्कार असणारा माणूस. मला एक सांगा, हे झालं, ND पाटलांचं योगदान काय होतं तुमच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये? ND पाटलाचं तुम्हाला मी सांगतो, त्यावेळेला का नाही मला जरा मोटरसायकलनं फिरायचा नाद होता. हे असायची, स्कूटर असायची. मग ND पाटलांचा निरोप आला की वाटाच्या स्टँडवर मी आहे. तुम्हाला नाही, आप्पास. मग तिथं मी वाड्यात बसलो. मला म्हणले उठ, काय तर गाडीची किल्ली घे आणि ND पाटील वाटाच्या स्टँडवर बसतात, त्याची थोडं अंजा. गेलो तर ND पाटलांचं पत्र लिहायचं चाललं. मी जाऊन नमस्कार केला. अरे बाबा म्हणलं, तुम्हाला नाही राहत कोडले असं होय, मग हे पत्र पुरं करू, बघा तुमच्या, नाहीतर मी थांबतो. पत्र पुरं केलं, सगळं घेतले, एक बॅग होई एवढी, बरोबर घेतली. चल बाबा म्हणले. त्यांना घेऊन मी इथं आलो. इथं आल्यानंतर त्यांनी नाश्ता केला. जेवायला आप्पा मी परत येतो म्हणले, हे पोरगं माझ्या संग लावून द्या.
मग इथून आम्ही पेरीडला गेलो. हं. तिथं राव पाटील म्हणून होते. हं. त्या राव पाटलांच्या घरात गेलो. गरीब बिचारा माणूस, पेंडीचा मित्र. शेका पक्षाचा कार्यकर्ता, बर. जो पुढे आमदार झाला. तो माणूस. बर. गेलो तिथं. तिथे एक विहीर होती. त्या विहिरीचं काहीतरी लढतर होते. ती विहीर काढली नव्हती, तिचं पैसे कोणतरी घेतलं होतं, काहीतरी होतं. ते सभेत ती फोटो बिटो तिथले काढून घेतले, लगेच सगळे करून असेंब्लीत प्रश्न मांडायसाठी ते घेतले होते. आमदार होते त्यावेळी. होय. ती गाडीत बसून तुमच्या गाडीवर मागं बसून आले. बर. हा बर. मग बघा दुसरं वैशिष्ट्य, मग ते तिथनं घेऊन परत आलो. एन.डी. पाटील जेवले, मग आपण कोल्हापूरला नेलं. तिथनं ते गेले. पण एन.डी. पाटलांचं वैशिष्ट्य, एन.डी. पाटील एसटीनं CBSला उतरायचे मुंबईत आल्यानंतर. पण कधी ते रिक्षानं किंवा ह्यानं घरी गेले नाही. बर. चालतच तिथनं चालत जायचं घराबद्दल. तिथं उतरलं, स्टँडला उतरलं की इंगळे पळत यायचे, साहेब आले गेलं. तिथं असलं, तिथनं बाहेर गेले की ते बेकरीवाले एक 2-4 जण असायचे भाऊ, ते लगेच पळत यायचे, साहेब आले करून. मग तिने साहेब असे काय दिवस साहेब, अरे कुठलं काय देतेस तर एकानं, तू शिवान मी चिवडा आणतो, कोण पापड्या, ती एवढी बॅग एवढी ती पण एवढं आणायचं, थोडंच म्हणजे किती साधारण एक 150-200 ग्राम द्यायचं. तिथनं एन.डी. पाटलांनी चालत ओळखीची सगळी दुकानदार हे ते बघत घरायचं. ते माणूस कधी हेनं गेला नाही, रिक्षाने गेला नाही. मला एक सांगा, बॅरिस्टर कोण तुमच्या ह्याच्यात आले होते? कोण बॅरिस्टर ते? बघा, बॅरिस्टर म्हणजे आमच्या प्राचार्या सुमतीबाई पाटील त्यांचे मिस्टर बॅरिस्टर PG पाटील, कर्मवीर अण्णांचे सुपुत्रच म्हणा. बर. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते बॅरिस्टर PG पाटील. बर. भयानक हुशार माणूस. पण त्यांचं असं असायचं की गावठी बोलणारी असली का नाही, त्याची लय आवडायची, म्हणजे लय आवडायचे. आणि ते सुद्धा गावठी बोलायचे, जास्त भयानक गावठी बोलायचे. म्हणजे आपल्या इकडल्या भागातले, सांगली कोल्हापूर भागातले, काय सोलापूरला हाग्या मार दिला असं वाटतं म्हणणार, कबड्डी असे बोलणारे माणूस. आणि अतिशय प्रामाणिक हो. कर्मवीर भाऊराव अण्णांचा संवाद साधलेला, अण्णानेच त्यास नेलं शिकवलं. कर्मवीरांनी ह्याच्या माळासनं कोल्हापूरच्या. आणि मला आमच्या गावाचे 2 म्हणले माणसं आम्ही, मी एक बॅरिस्टर PG आणि बाळासाहेब पाटील कौलोब, 2 जण. म्हणजे आम्ही कौलोबचं नाव केलं कोल्हापूरचं. ते म्हणजे तमासगीर काळूबाळू आणि मी म्हणजे पाटील बॅरिस्टर. आणि असे सांगायचे. काय व्हायचं, आमच्या मॅडमना का नाही फॅट होती, ती फॅट मला चालवायला यायची. मग मॅडम मला काय करायच्या, साधारण 10:30च्या दरम्यान बाहेर आल्या, आमचं प्रॅक्टिस वगैरे आठवून आम्ही बाहेर आलो, और मला शिपाई बोलवायचं, मॅडम बाहेर आल्या, मी लगेच जायचं, गाडी किल्ली घ्यायची, मॅडमना घेऊन विद्यार्थी गाडी चालू ह्याच्यावर जायचं, व्हाईस चान्सलरच्या बंगल्यावर, विद्यापीठात बंगल्यावर जायचं. मॅडमनी मी थोडं खायचं, जेवायचं. तोपर्यंत सर यायचे, सरांनी 11 वाजता जायचे सवय. सर गडबडीत असायचे, अरे काय काय नाही, घेऊन आलोय मॅडमना, चांगलं चाललंय नाही म्हणणार, असं म्हणजे असं बोलत चालत असायचे. ते मला बऱ्याच दिवस सहवास आला. एक ऊर्जादायी सहवास होता, भयानक. तात्यासाहेबांचं योगदान सहवास काय लाभला का तुम्हाला तात्यासाहेब कोरे साहेबांचा? तात्यासाहेब कोरेंचं कसं झालं माहिती आहे का, तात्यासाहेब कोरेंच्यात का नाही, मी आणि माझा एक मित्र होता विजय जासूद, आम्ही दोघं कायम एकत्र असायचे तात्यासाहेब म्हणजे बंगल्यावर. त्यावेळेला यशवंत एकनाथ आमदार, वेंडमध्ये जोरात आमदार, आणि यशवंत एकनाथ मी एका गल्लीत राहतो. बरोबर. आणि तुम्ही तात्यासाहेबांचा कार्यकर्ता? मी तात्यासाहेबांचा कार्यकर्ता पहिल्यापासून. पण यशवंत एकनाथचं आमचं काय म्हणजे असं बाबा सडीतून काहीतरी बोलणं बिलणं हे असलं काय लढतर नव्हते.
कारण यशवंत एकनाथ मला कायम जवळ घेणार हं. आणि मला म्हणणार या आयला हे बघा माणसं किती पण असू द्या हं. म्हणणार हे बघा शेका पक्षातलं संस्कारातनं वाढलाय. मी बी म्हणला पूर्वी शेका पक्षातच होतो. हं. म्हणलं शेका पक्षातनं वाढलाय ह्याच्या अंगात अजून शेका पक्ष आहे आता शिवसेनेत गेलाय म्हणते मला मत देत नाही बघा कवा. हं. पण म्हणले ज्या वेळेला मी हं. अपक्ष उभा राहिलो हं. त्यावेळेला सगळ्यात गलीत सगळ्यात मोठी देणगी त्या घराण्यानं मला दिली. यशवंत तात्यासाहेब कोरेंच्या बाजूला मी. हं. हे तात्यासाहेबांच्या कानावर. बर मला वाटतं पवार हे आमदार तुम्हाला भगवान भगवान म्हणाय मग मी शेका पक्षात काम करत असल्यामुळे भाई म्हणायचे हो हं. असं होतं. बर आणि ते भाई पडलं ते पडलंच. मग तात्यासाहेब सुद्धा आम्हाला कधीतरी विचारतात होतं काय तो होतो अहो काय तुम्हाला सांगायचं आम्ही नाही लक्ष देत तिकडं. माझं पाणी बंद केलं हे केलं ते केलं जाऊन तिकडे आम्ही नाही लक्ष देत. मग हसायची तात्यासाहेब. म्हणले तुझा शेअर्स तरी आहे का तर नाही. म्हणजे उद्या कागदपत्र घेऊन ये जा तिथं विजा तुम्ही दोघं जण जावा. कागदपत्र घेऊन शेअर सुद्धा मला तात्यासाहेब कोरेंनी दिला. आणि अक्का ज्या होत्या सावित्री अक्का ह्या वारणीतली खरी वारणीची ग्रामदेवता जरी म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही अशी बाई खरं नादच नाही. खरी वारणीची लक्ष्मी सावित्री कोरे. अहो तुम्हाला मी सांगायचं मोठ्यांची आहे किंवा एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या पोलावर नोकरी कोण पण लागली हा पण असं पोराला घेऊन त्यांच्या बंगल्यावर आलेल्या आणि त्यांच्या पुढे असे हात जोडून उभा राहिलेल्या बायका ज्या असायच्या अक्का कोण नाही आमच्या भागात. मी धुनी भांडी करतोय. पोरगा आता 10वी पास झाले आणि आता भाग ना का पोरग्याला कुठं तरी बोलतो. अक्का खरोखर लई बाई प्रामाणिक की आम्ही विजय असलो ना वाढायचा सुरू विजा गुळवेला फोन लाव. गुळवे गुळवेला फोन लाव. हे बघ उद्या 11 वाजता का नाही काय रे नाव तुझं हां नाव सांगा या नावाचं पोरग येईल मग त्याला कामा हजर करून घ्यायचं बरं का. हां कुठं पण लाव तर कामा हजर करून घे म्हणायचं फोन ठेवायचा. ते काय मागं बोलतात हे ऐकायचं नाही. अशी नाव कामाला लावली. दुसरी अशा तऱ्हेनं कितीतरी पोरं कामाला लावले. तात्यासाहेब कोणाच्या पेक्षा जास्त लावले असते असं मला वाटते. मला सांगा एवढं भारी वय तात्यासाहेबांना पण म्हणजे तात्यासाहेबांना सांगायचं ना की यांना कामावर घ्या म्हणून. नाही तात्यासाहेबांनी सांगायचं नाही अक्काने सांगायचं. अक्काने सांगायचं. अक्काने सांगायचं आणि अक्काचा शब्द नाद करायचा नाही. अक्कांच्या शब्दाला खरं वजन असायचं. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एक अधिकारी होता. अधिकारी आम्ही तात्यासाहेब कोणाच्या बंगल्यावर जातो. मग ते तुपाचा डबा कुठं चटणीचा कुठं हे आम्हाला सगळं माहिती. साखर कुठं हे कुठं सगळं माहिती होतं आम्हाला. आम्ही आपलं ते अक्का तांदूळ निवडीत बसायचे ना आम्ही झोपड्यावर बसायचं. अक्का साहेबांनी मग आम्ही झोपड्यावर उठायचं. मग साहेब तिथं खुर्चीवर बसायचे. अरे ती 2-3 मुलं तक्रार घेऊन आली होती त्याची कामाला कमी केलं अलीकडेच लावली होती आपण सांगितलं नाही अक्का काय होतंय जास्त माणसं लावली की पगार द्यावा लागतोय आणि परत नफ्यावर परिणाम होतोय नफा कमी होतोय. अक्का तांदूळ निवडत असायच्या नाही तर काहीतरी करत असायचं. अक्काने एक वेळा चष्म्यातनं बघायचं असं. एक गोष्ट लक्षात ठेवायची कोरेंनी किंवा कोरेंच्या सहकार्याने ज्या संस्था निर्माण केल्यात हे ह्या सगळ्या भागातल्या कुटुंबांची पोटं जगावी म्हणून त्यांची पोरं मोठी व्हावी त्यांची पोरांनी शिक्षण घ्यावं म्हणून आम्ही संस्था किंवा आमच्या भागातल्या लोकांनी संस्था उभा केल्या त्या फायद्यासाठी केलेल्या नाहीत. लोक जगवण्यासाठी केल्यात. उद्या त्यासनी कामावर घ्यायचं आलं लक्षात जावा.
असं उत्तर असायचं अधिकाऱ्यांना अधिकाऱ्या. आणि अधिकारी बघून ऐकायचं बर म्हणायचं ना. भयानक. अशा अधिकाऱ्यांना सुद्धा म्हणजे हो काय आदेश. संबंध नाही. आदेश. मला एक सांगा, आता तात्यासाहेबांचं योगदान तर फार मोठं आहे, हम्म. कारण भरपूर काही गोष्टी साहेबांचं म्हणजे वारण करत भागीदार म्हणतो आपण. मला सांगा, यशवंत एकनाथ दादांचं तुमच्याबद्दलचं तुमचं आणि त्यांचा संवाद किंवा तुमच्याबद्दल आठवणी काय आहेत का? आहेत की बऱ्याच आहेत. हे हा. बघा, हम्म. माझी एक शाळा 1:30ला सुटायची. हा. मी 1:30ला ज्या वेळेला त्यांच्या दारावरून यायचं त्यावेळेला ती जेवत किंवा ताट पुढे आलेला असं मला आतच वरडायचं, होय जय महाराष्ट्र. इकडे मग गाडी मी वळवायची तिथे लावायची. मग तुम्ही विरोधक विरोधक. तरी पण वळवायची, वाढायचं. पण दादा जवळ जाऊन बसायचे. हा. दादा शेंगा सोलून देऊ काय? नको रे, सोललेली शेंगा मला आवडत. शेवगा सोललेली शेवगा मी खात नाही. बिन सोलतास घे सफरचंद घे. जेवणार आहेस? नाही, जेवून शाळेत गेलो. पण एक वेळा भानगड काय झाली, मी मुंबईत होतो आणि आमच्यात एक काळे म्हणून पोरग होत. मग तिची माझी आणायची का नाही गाठ कुठं पडली? सेनाभवनच्या दारात. मुंबईत. हा. मी म्हणलो इकडं का रे? म्हणलं आलोय, म्हणला भावानं हे पाठवलंय, टेप रेकॉर्डून ते पाठवलंय, पण तिथं म्हणतात खास माणसांची ओळख असल्याशिवाय, ओळखपत्र असल्याशिवाय नाही. अरे कशाचं म्हणलं शाण्या डोसक्याच्या, चल की दादा. तर म्हणला आता माझी दादाची ओळख नाही. तिथनं आलो आमदार निवासला 11:30च्या दरम्यान दिवसाची. गेलो दादाच्या खोलीत. ते दादा आपले अंडरपॅन्ट बनियानवर बसले. या जय महाराष्ट्र, या आईला आलाचा म्हणा, आता राहा 2 दिवस माझ्याजवळ. म्हणला नाही दादा, बहिणीकडे आलोय. हो, तिची बहीण ती मुंबईत एक आहे नाही का, ते पोलीस मध्ये आहे. होय. आमच्या घरात सगळी हिस्ट्री त्यासने माहिती यशवंत एकनाथला, कारण घरात बसायला आमच्या कायम असायचं. गल्लीतच असल्यामुळे. आता कसं होतं, ज्या वेळेला यशवंत एकनाथ उभं राहायचं त्यावेळेलाच दादाला मत आमचं आई वडिलांचं असायचं, पण इतर वेळा काँग्रेसला मत नसायचं. बरोबर. मग परत दादा उभा राहिला की दादाला. बरं, मुंबईतलं काय झालं? मग गेलो. दादा म्हणलं शिवराम काळ्याचा पोरगा येईल, टक्क्याच्या पलीकडचा. होय शिवराम, का रे? मग काय बघणार? तर म्हणलं त्याला ओळखपत्र एक पाहिजे तुमच्या लेटर हेडवर. आणि हे तिथे एक वकील बसलो दादाकडे आलेला. त्याला म्हणलं वकील त्याला द्यावं कसलं पाहिजे तसलं ओळखपत्र. मग ते वकिलानं आपलं हे अमुक नावाचे ग्रस्त की माझ्या पूर्ण परिचयाचे असून ते माझ्या कोडुली गावातले आहेत असं पत्र दिलं. दादानं सही केली. म्हणले आता जेवून जा. नाही दादा म्हणलं जेवायला जाणार आहे, सावंतवाडी गेस्ट हाऊसला जाणार आहे. म्हणलं तिथं दोस्त आहेत. या आईला म्हणलं बरं जावं तिकडं. तिथं बाहेर आलो तर पुन्हा आणि बोललो. म्हणले असं करा, ए काळे, आणि लेटर हेड घेतलीत आणि एक 4 लेटर हेडवर सह्या केल्या, आणि हे बी घेऊन जावा. हे जर चुकलं आईला अडचणी यायला नको. त्या साहेबाला म्हणावं हे काय वर लिहायचं ते घे. बर, यशवंत दादा शिव्या पण भरपूर द्यायचं ना. कसं आहे माहिती का, दादांच्या शिव्या ऐकायची माणसाची तल्लब यायची. बर, दादांची शिव्या ऐकल्याशिवाय त्याची बरंच पडायचं. काही 2-3 पोरं तर अशी होती, दिल्या मस्त सुव्या परेट, पक्या रोकड्या, शिव्या खाल्याशिवाय दादाचे का नाही गपच बसायचं. दादा आलं की ह्यांनीच चालू केलं बघा. आली बघा देना बँक. देना बँक म्हणजे पैसे देणारी बँक. मग ह्यांनी जायचं उभा राहायचं गप. मग दादानं आपलं बाहेर गाडीत आलं का, भुतावळ का जमा झाली दादा 200 लागतात म्हणायचे. मग दादानं 200 द्यायचं, जायचं. दादा गेला की दादा सिगरेट पाकिट काढायची पिटी हिने दापायची, जायची. म्हणजे कसं हार उडणारी होता माणूस, हार उडणारी. मग तुम्ही विरोध आहे म्हणून बाबा आता भगवानला कशात अडचणीत आणायचं असं नाही नाही नाही, असलं काय त्याच्यामध्ये सुद्धा मंत्रालयात सुद्धा म्हणजे आपलं असायचं का नाही विधानसभेत, काय तिथं सुद्धा डॅशिंग होतं ना. डॅशिंगच होते. दादाने इकडे लिहिलं पत्र. वसंत दादा मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांचं पत्र लिहिलं की मला मंत्री करण्यात या,
आता ह्याच्या माग सुपरटेडला खाली सह्या पाहिजे होय, मग सोपं. आमदारांच्या. हा, हा. ते सोपचं प्रकरण माहित हा, असेल हा, तुम्हाला? हा. सोपं साहेबांकडे गेलं. सोपल खोडगुणी हो, हा. ते बी आमदार हा. खोडगुणीच हो. हा. त्यानं काय केलं, हा. मला आणि मंत्री त्याच्यामध्ये गॅप होता. याच्यामध्ये गॅप होता का नाही, त्यात मुख्य लिहिलं. हम्म. बरं आता पत्र लिहिलं, 17चा काय दादा वाचते, वाचते. पत्र घेऊन दादाने दिलं, दादाने वाचले. दादा म्हणजे यशवंता माझ्यावर माग का लागलायस? तर दादा कोणाच्या माग लागाय, तुम्हीच आमचे. हम्म. अरे ते नव, मी मुख्यमंत्री आहे, तू बी मुख्यमंत्री म्हणून लिहिले यार. नाही म्हणला मंत्री म्हणले, बघूया. बघितलं तर मुख्यमंत्री म्हणजे असं. पण आमदार मी सुद्धा म्हणजे मला का कोणी जरी असले का नाही, तुम्हाला मी सांगतोय का, वाटेचा वाटसरू ओळखीचा असू दे ते नसू दे, काय वागा कसा आहेस, बरा आहे का, आहे का चांगलं म्हणणार, ते जरा तंबाखू म्हणणार, त्याजवळ तंबाखू खाणार, पुढे जाणार. त्याच्यामुळे त्यानं का नाही बिन भांडवली बिन पैसा खर्च करता 25 वर्ष आमदार केली. दादाची परिस्थिती काय अशी पैसे आतून आत आहेत असे नव्हती तेव्हा. पण तरी सुद्धा माणूस मानत होते. म्हणजे माणूस स्वभावानं चांगला असल्यामुळं. आणि काय या हायवे पासून 9 किलोमीटरवर मतदारसंघ चालू, ते कोकण हायवे पासून 9 किलोमीटरवर, आणि हिकडल्या माणसांचा तिकडल्या माणसांचा संपर्कच नसायचा. त्याच्यामुळे तिकडच्या हिकडल्या माणसांनी तिकडच्या ओळखी नाहीत आणि तिकडल्या माणसांनी हिकडच्या ओळखी नाहीत. आणि दादा म्हणजे सारखा खालनं वरण खाली काय सारखं. त्याच्यामुळे एखाद्या भाषणाची आठवण आहे का दादा, एखादं भाषण केलं दादानं असं आणि तुम्ही ऐकलंय असं कधी एखादं चिक्कार भाषण? तर एखादं असं आठवणीतलं एखादं भयानक भाषण, कॉमेडी लई करायचं ना भाषण, कॉमेडी करायचं. मग एखादं काय असं दादाकडे हिऱ्या म्हणून एक पोरग याचं खुलं असायचं. ते कसं दादाचं लई कौतुक करायचं. दादाला कोणी काही बोललेलं त्याला बरं वाटायचं. दादा म्हणजे असं भाषणात बोलत 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 बोलत, अरे अंदूर मंदूर कोद कुणी रे केलंय राजानं, दोर खालची माणसं दादा तुम्ही दादा तुम्ही दादा तुम्ही. अरे माझ्या हिऱ्याला जेवढी अक्कल आहे तेवढी माझ्या विरोधकासनी अक्कल नाही म्हणणार. म्हणजे हिऱ्यापेक्षा खुळी आहेत असं ठरवायचं. दादा म्हणजे चमत्कारिकच होत. आणि विचार करायला नाही, एखादा शब्द आठवला नाही का नाही तसंच दणकून द्याच. एक वेळा कमिटी आली आणि कमिटीत म्हणली, दादा कमिटी आपली फिरायला लागल्या, त्या कमिटीला म्हणतात, दादा साहेब काय सांगायचं तुम्हाला, मला आता 11-12 प्राचार्य नेमायला जवळच्या स्थानिकच्या माणसांना सांगितलं, दादा प्राचार्य प्राध्यापक. अरे तेच की, प्राध्यापक बी शिकवायचा आणि प्राचार्य बी शिकवायचं, त्यात काय होतंय म्हणला. असं तिकडे म्हणा असे किती येतील आणि किती जात, म्हणजे असले साहेब किती येतील किती जातील. मला एक सांगा, आता तुम्ही एवढा तर आपला विषय कबड्डीचा होता, आपण वाहत दुसरीकडे गेलो, पण ह्या व्यक्तिमत्वाचं तुमच्या विकासामध्ये किंवा तुमच्या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये योगदान आहे ना? कारण ही लोक सुद्धा एक अशी असणं गरजेचं आहे जीवनामध्ये, आणि ह्यांची ऊर्जा तुम्हाला फार ऊर्जादायी आहे. चांगली माणसं. म्हणजे कसं माहिती आहे का, मला एक तुम्हाला मी सांगतोय का, पोटात एक आणि होटात एक बोलणारा माणूस मला कधीही आवडला नाही आणि इथून पुढे सुद्धा आवडणार नाही. जो स्पष्ट बोलतो, मी काय म्हणतो तक्रारीत बोलू दे पण स्पष्ट बोललो पाहिजे. आणि काय होतंय, जो माणूस पोटात ठेवतोय असं, ते कसं होतंय माहिती का, आपण गाडीत शेण टाकतोय, शेवटी ते गार काहीतरी भरणारच हो. बरोबर की. मला एक आता तुमच्याकडून शेवटी जाणून घ्यायचं आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान आहे का तुमच्या जीवनात? तुम्ही त्यांना भेटला कधी? बाळासाहेब ठाकरेंना मी 5 ते 6 वेळा भेटलो. बर, समोरासमोर त्यांचं दर्शन घावलं आम्हाला डायरेक्ट 6 वेळा. 6 वेळा. मग तुम्ही त्यांचे कार्यकर्ते. अशोक पाटील ज्या वेळेला इलेक्शनला उभा राहिले आमदारकीच्या, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची सभा इथं होती कोडोली हायस्कूलला. मग कोडोली हायस्कूलला सभा असताना बाळासाहेब ठाकरे उतरणार कुठं, तर आम्ही म्हणलं वारणा कारखान्याच्या गेस्ट हाऊसला उतरूया. मग ते फायनल झालं. फायनल झाल्यानंतर लगेच काँग्रेसवाल्यांचं वर्ण बर्डन आलं तात्यासाहेब कोरेंच्यावर, ते ठाकरेंना तिथं उतरून द्यायचं कारखान्यावर तुमच्या. बरोबर.
इथं दत्ता गाडगे म्हणून काँग्रेसचेच कार्यकर्ते यशवंतकरांचे हं. ते असे स्कूटरवरून येत असताना आम्ही त्यांना थांबवलं. दादा त्यांचा बंगला पण तिथंच आहे निवृत्ती कॉलनीत. दादा म्हणलं आमची एक अडचण आहे, बोलू का? तर म्हणलं बोला की काय. म्हणलं बाळासाहेब ठाकरे येणार आहेत आणि 2 तास रेस्टला थांबणार आहेत. जेवण करून 2 तास रेस्ट घेणार आहेत आणि आमच्याकडे उतरण्यासारखं बंगला कोणाचा. आणि आता नुकतंच म्हणजे तुमचं 1 महिन्यापूर्वी तुमच्या बंगल्याचं वास्तुक शांती झाली आणि कोण तिथं नाही. आम्हाला 2-3 तासासाठी बंगला देणार का बाळासाहेब ठाकरे थांबायला. ते उतरले, गाडीचे स्टँड लावलं. तो पण मोठा माणूस, डिग्री होल्डर माणूस. आणि उतरले. म्हणले एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणले बाळासाहेब ठाकरेंचं पाय जर माझ्या बंगल्याला लागत असते तर ते माझं भाग्य समजतो. उद्या आता जाऊन म्हणले सगळी मळ्यातली माणसं आणतो आणि बंगला सगळा स्वच्छ करून स्वच्छित करून देतो आणि 6 वाजता तुम्ही जावा आणि काय काय पाहिजे तर सांगा, ते तुम्ही सगळं पोच करतो. बाळासाहेब ठाकरेंचे आणले. मग जेवण बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही हित केलं, साधं कोल्हापुरी. मग चटण्या, भाज्या निरनिराळ्या, भाकरी, चपाती हे सगळं केलं होतं. आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी वाढण्याचा योग माझ्याकडे आला. बर, जेवण वाढायचं. कारण आम्हाला अनुभवच नाही हो अगोदरचा. मग त्यासाठी बाबा कोणतरी कुक आणावा, नाही तर काय आणावा, हे आणावा. ते वाटे अशा 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 सगळ्या ठेवलेल्या. त्यांच्या पुढं एक बसून मी ताट ठेवलं, एक वाटी ठेवली. म्हणले भाकरी दे. भाकरी ठेवली. हे काय? खोबऱ्याची चटणी आहे. म्हणलं कारळ्याची चटणी आहे आणि हे अशा 2-3 चटण्या आहेत आणि लोणचं आहे. म्हणले ती खोबऱ्याची चटणी थोडी घातली, दही थोडं वाटलं. म्हणजे हे भाजी कशाची आहे? ते कोबी हे ते सगळं नेलं होतं. म्हणजे ही अशी गिजबीज भाजी कशाची आहे? तर म्हणलं साहेब ही माठाची भाजी आहे. माठ म्हणतो म्हणलं आम्ही. म्हणजे माठ म्हणजे काय? जर साधारण खारट असते तर म्हणजे वाढ बघूया. ती थोडी 1 चमचा वाढला. तिने 1 तुकडा घेतला आणि माठाची भाजी खाल्ली. अरे वा म्हणलं, काय रे भाजी आहे? तू वाढ म्हणले परत. वाढली. मस्तपैकी जेवली. 3 चतकोर भाकरी खाली, एवढा भात खाला, तूप. म्हणजे तूप असते काय? दूध घाल. दूध भात तूप, दूध भातच खाला. म्हणजे कितीतरी वर्षानंतर मला समाधानकारक जेवण मिळालं. इथं कोल्हापुरात आलं की ते टेबल अंतरच्यात बसा साहेब टेबलावर, हे खावा मसाल्याचं, ते खावा, ते ह्या खावा, त्या खावा. आणि म्हणजे तुला एक सांगतो, म्हणजे माठ आहे की नाही, माठ ती भाजी आहे की नाही, भाजी कशाची म्हटलं तर म्हटलं माठाची. मुंबईला येताना भाजी घेऊन यायची बरं काय. बरं म्हणलं. मग 4-5 वेळा मी भाजी घरी नेऊन दिली. बरं, असं बोलले तुम्ही सगळं. तुम्हाला नावानिशी कधी असं बाळासाहेब खांद्यावर हात टाकलाय वगैरे? नाही हो. कसं माहिती आहे का, किती त्यांच्या पुढे रोज माणसं येणार सांगा. पण माठवाला मी भाजी देऊन आईसाहेबांनी भाजी दिली, एवढी भाजी नाही दिली. मग त्या कौतुकानं का नाही म्हटलं अरे ही एवढं काय आणलीस? म्हटलं भाजी आणल्या, साहेबांना आवडते. साहेबांना आवडते. त्या माझ्याबरोबर चल म्हणले. आत गेलो साहेबांच्याकडं. ती भाजी बघितलं, म्हणले तो माठवाला आहे म्हणले, वारण्याचा. वारण्याचा माठवाला आहे म्हणले. तर म्हणलं होय साहेब, भाजी घेऊन आले. मी आपलं दर्शन घेतलं. आणि आमची पद्धत कसं, गुडघी टेकून पार डोकंच टेकायचो पायावर. अरे उठ उठ म्हणले, शिवसैनिक आहेस तो. पाठी थाप मारली. म्हणले ठेवली तू सोय लक्षात ये. म्हणलं ठेवलं होतं मॅडम साहेब. मग अशोक तात्याने मी होतो. ते माठाची भाजी दिली, ती जरा करायची कशी ती सांगितली. आलो. त्याच्या बाहेर येताना मासाहेब एवढं दही, 1 चमचा, अर्धा चमचा दही, साखर बिकर प्रत्येकाच्या कायम ठेवणार.
मग दुसऱ्या वेळा आज जरा असं बघायला लागलो, म्हणले या तुम्हाला आमचं घर फिरून दाखवतो. मी स्वयंपाक घराचं सगळं फिरून दाखवलं. कुणी? मासाहेब. क्या बात. झोन आमच्या कोल्हापूरला झाल्या. झोन मध्ये आम्ही निसट विजय मिळवला आणि इंटर झोन अक्कलकोटला झाल्या. अक्कलकोटला झाल्यानंतर सांगलीचा संघ जिल्ह्याचा मोठा होता आणि त्यांच्याबरोबर आमची मॅच चालली. एक पुढं एक मागं, एक पुढं एक मागं, एक पुढं एक मागं, एक बोल अशी मॅच चालली होती शेवटपर्यंत. पण त्या सांगलीच्या प्लेअर मधला एक प्लेअर असा होता की ज्याचा मी चवडा स्पष्ट मारू शकत होतो, पण शेवटपर्यंत मारला नव्हता. मला विलास पाटील म्हणायचा हे किती आला, हे किती आला. गप बस असू दे, ऐन वेळा उपयोगाला पडेल, गप बस असू दे, ऐन वेळा उपयोगाला. शेवट 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 आमचं ते 5 मिनिटं संपत आली तरी लक्षात नाही हो. आणि रेफरीनं लास्ट रेट सांगितलं आणि ते आलं की. आणि सामना कसा होता, सामना होता सांगलीचा आमच्यावर 1 लीड. शेवटची एंट्री सांगलीची. आणि तुम्हाला सांगतो मी असा उभा राहिलो आणि त्याने रेड टाकली, त्यानं ह्याच्यावर हात मारायचा प्रयत्न केला आणि माझ्याकडे अशी उडी मारली. मी त्याचा चवडा एवढ्या जोरात मारला होता तर ग्राउंडच्या बाहेर मी त्याला फेकला होता. आणि रेफरीने सांगितलं टाइम संपला. आणि आमचे गुण झाले 5, सांगलीवाल्यांचे गुण झाले 4. त्यात एका गुणानं आम्ही फायनल घेतली. इंटरझोन पहिली फायनल आम्ही मारून आणली. आताची जी मुलं आहेत त्यांना तुम्ही संदेश काय देशील जाता जाता? ते संदेश म्हणजे असा तुम्हाला मी सांगतोय का, शेवटी कसं आहे माहिती का, एखादं रोपटे वाढवायचं झालं तर त्याच्यात तण काढलं पाहिजे. त्याला नैसर्गिक खतं दिली पाहिजेत. त्याला रासायनिक खतं देऊन मोठं करायचं आणि त्या फळांची अपेक्षा करायची, हे चुकीचं आहे. ती फळं चांगली येणार नाही. तुम्हाला मी सांगतोय का, ह्याच्यात कष्ट घेऊन जो मोठा होतो तो खरा मोठा होणार. खेळ क्षेत्रात, खेळतेल्या क्षेत्रात कुणाच्या तरी वशिल्यानं, कुणाचं तरी हातपाय चोळून, कुणाची तर हंजी हंजी करून, कुणाला तर रोज उठून नमस्कार करून जे मोठं होतात ते टिकत नाही. त्यामुळे अंगातच पाहिजे, त्याच्या अंगात कबड्डी भिनली पाहिजे, असे कबड्डी पाहिजे. यस यस. त्याशिवाय काय उपयोगाचं नाही. हा एक वशिल्याचं नाही टिकत जास्त. बरं, कबड्डी क्षेत्रामध्ये जे आलेले स्टेरॉइड वगैरे व्यसनाधीनता आहे ह्याच्याबद्दल तुमचं मत काय भाई? त्याच्यामुळे तर आयुष्याचं नुकसान होईल. त्यामुळे आयुष्याचं नुकसान होईल. शेवटी तुम्हाला मी सांगतोय का, सगळ्यांनाच महाराष्ट्र खेळायला मिळते असं नाही, सगळ्यांनाच ऑल इंडिया खेळायला मिळते असं नाही, सगळ्यांनाच काय हे होत आहे असं नाही. पण कोणत्याही खेळातून शारीरिक संपत्ती आपण जी मिळवतो, शारीरिक संपत्ती की बाबा आपलं अंग धष्टपुष्ट असणं किंवा आपल्या अंगाला व्यसन नसणं किंवा आपलं अंग सशक्त असणं, त्याच्यामुळे रोग प्रतिबंधक शक्ती निर्माण होणं, व्यायाम करणं, हे जे आहे का नाही हे आयुष्यभर उपयोगाला पडतं. बरोबर. रनिंगची बॉडी बघा आणि स्विमिंगची बॉडी बघा, ही एका बाजूला. बरोबर. आणि जिमची बॉडी बघा, ती एका बाजूला. जिमची बॉडी फार काळ टिकत नाही, पण रनिंगची आणि स्विमिंगची व्यायाम कायम टिकतो. कायम टिकतो. बरोबर आहे. म्हणून ही जी घेतात का नाही तात्पुरते इंजेक्शन घेणं, गोळ्या खाणं, ही मूर्खपणाची लक्षणं आहेत. बरोबर. त्यातून आपल्याला काय मिळणार? क्षणिक सुखाचा आधार, आनंद मिळणार, क्षणिक सुखाचा आनंद. पण हे कमवून ज्या वेळा तुम्ही पुढे जाल त्यावेळेला ते आयुष्यभर टिकेल. क्या बात, क्या बात. हो. आज ज्यांनी कबड्डीमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, भगवान भाई म्हणून जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नावाजलेलं नाव आहे, त्याचबरोबर आम्ही त्यांच्या सानिध्यात असताना आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून जे अनुभव आला तो एक अप्रतिमाचा अनुभव आला. अशा व्यक्तीच्या जवळ आलो आणि आज त्यांच्याकडून कबड्डीबद्दल गप्पा मारताना किंवा सर्व योगदान जाणत असताना भरपूर चांगल्या पद्धतीने इतिहास त्यांनी सांगितला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. नमस्कार.